मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये शलाका आता घराबाहेर येते आणि म्हणते, बापरे, आता हे कोण साफ करणार, असं म्हणून ती आरडाओरडा करत असते. तेवढ्यातच आनंदी आणि सुधा या दोघीही तेथे येतात. वरती सुधा म्हणते, इथे एवढं पाणी कसं झालं आणि चिखल सुद्धा. तर आता शलाका म्हणते, काय माहिती, या सखारामने नळी चालू ठेवली वाटतं, असं म्हणून ती सखारामवर आता सर्व आरोप ढकलून देते. त्यावरती सुधा म्हणते, आता पाहुणी यायची वेळ झाली आहे. शलाका म्हणते, हो ना, आता कसं साफ करायचं, मी तर नाही करणार बाबा साफ, कारण की मी नवीन साडी नेसली आहे. तेव्हा आता सुधा म्हणते की तू राहू देत शलाका, मी साफ करते, असं म्हणून ती लगेच आता कमरेला पदर खोचते आणि कामाला लागणार असते. आनंदी तितक्यात म्हणते की नको आई, तुम्ही नका साफ करू, मी करते सगळं साफ. आता शलाकाला खूपच आनंद होतो. सुधा काही न बोलता आता लगेच तेथून जाते. ही शलाका खूप खुश होते. आनंदी जरा आतमध्ये जाते तर शलाका त्या संधीचा फायदा घेऊन लगेच तो नळ चालू करते. आता त्या नळीमधून खूप पाणी येत असतं आणि ते खूप फास्ट असतं. आनंदी तितक्यात तेथे ते नळी हातात घेते. सर्व पाणी तिच्या अंगावर उडतं आणि तिच्या चेहऱ्याला चिखल देखील लागतो. ते पाहून आता इकडे शलाका खूपच खुश होते. ही आनंदी पूर्णपणे आता भिजून गेलेली असते. ती आता म्हणते की नळ कुणी चालू केलाय. काही वेळाने धावतच शलाका आनंदीकडे येत म्हणते की आनंदी, सॉरी हा, तो नळ चालू होता ना, मी बंद करायला गेले, पण अचानक पुन्हा माझ्याकडून तो चालू झाला. त्यावरती आनंदी म्हणते, काही हरकत नाही शलाकाताई, मी हे सगळं स्वच्छ करते आणि मगच आतमध्ये येते. त्यावरती शलाका आता हसतच तिच्याकडे पाहते आणि मग आतमध्ये जाते. दुसरीकडे मनोज आता रेश्माला म्हणतो, मला हे पैसे नको आहेत, असं म्हणून तो पैशांचा बंडलच फेकून देतो. त्यावरती रेश्मा म्हणते, हो काय चाललंय हे तुमचं, असं पैसे कुणी फेकतं का, लक्ष्मीला कुणी फेकतं का, असं म्हणून ती त्याला खूप सुनावते. त्यावरती मनोज म्हणतो, त्या आनंदीला जाऊन सांगा मला तुझ्या पैशांची भीक नकोय म्हणून, आणि मला ते तुझे पैसे सुद्धा नकोय. त्यावरती आता रेश्मा म्हणते, अहो पण हे पैसे आहेत, तुम्ही असं फेकायला नको होतं. मनोज आता कुणाचंच ऐकत नाही. काही माणसं तितक्यात तेथे येतात आणि म्हणतात, काय झालं, हा बेवडा तुम्हाला खूप त्रास देतोय का, ती मी बेवडा आहे का, असं मनोज खूप जोरात ओरडतो आणि त्या माणसांना तेथून हाकलवून लावतो. पण ती माणसं पुन्हा मागे येतात आणि रेश्माला विचारू लागतात. त्यावरती रेश्मा म्हणते, नाही, हे माझ्याबरोबरच आहे, माझी आणि यांची ओळख आहे, त्यामुळे तुम्ही प्लीज जा इथून. तेव्हा आता ती माणसं लगेच तेथून जातात. जाता भयंकर चिडलेला असतो. तो म्हणतो, त्या आनंदीला जाऊन मी आता सुनावणार आहे. आनंदी स्वतःला समजते तरी कोण, असं म्हणून मनोज आता तिच्याकडे जायला निघतो. तेव्हा हे सगळं बोलणं आता शकूने ऐकलेलं असतं. शकू म्हणते, बापरे, आता मनोज दादा आनंदीताईकडे जातील, आता अण्णांना जाऊन सांगितलंच पाहिजे, असं शकू म्हणते आणि घराकडे पटकन जाते. इकडे आनंदीचं आता ते सगळं काही पाणी स्वच्छ करून झालेलं असतं. मग त्यानंतर ती नळ बंद करायला जाते. तेवढ्यातच तेथे गाडीचा आवाज येतो, म्हणून आनंदी जरा झाडाच्या पाठीमागे जाऊन लपते, कारण तिची कपडे आता चिखलाने माखलेली असतात. तेवढ्यातच राजकारणी घराण्यातील सगळेजण आता तेथे येतात. ते आतमध्ये जातात तर सुद्धा त्यांचं स्वागत करते आणि म्हणते, आम्ही केव्हापासून तुमची वाट पाहत होतो. ती मिसेस राजकारणे म्हणतात, मला तर असं वाटते आम्ही इथून गेलोच नव्हतो. मग आता वृंदा म्हणते, हो तुमच्या लक्षात येतंय का, आपलं फक्त नातं नाही तर मनही जुळलेली आहेत. त्यावरती सुधा म्हणते, शलाका आणि वृंदा, तुम्ही फराळाचं पाहताय ना, त्या दोघीही आता किचनमध्ये जातात. सुधा म्हणते, तुमची साडी खरंच खूप छान आहे हा. मिसेस राजकारणे थँक्यू असं म्हणतात. इकडे आनंदी आता घरात चाललेली असते. धावतच शलाका तेथे येते आणि विचारते, काय ग तू कुठे चाललीस, तुझी तर कपडे चिखलाने माखले आहेत आणि पूर्णपणे तू भिजलेली सुद्धा आहे, आता काय करायचं, आणि तू जर ह्या पाहुण्यांसमोरून रूममध्ये गेली तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, कालच ते तुला मोलकरीण म्हणाले. आनंदी म्हणते, मग काय करू, मी इथेच बसू का मग. शलाका म्हणते की तू इथेच बस थोडा वेळ. ती आनंदी मनातल्या मनात विचार करते, हो यांचंच बरोबर आहे, मी इथं बसलेलंच बरं, नाहीतर उगीच अपमान व्हायचा आतमध्ये जाऊन. तेव्हा शलाका आता आतमध्ये जाते तर आनंदी आपली तेथेच बसते. इकडे आता मिसेस राजकारणे आणि सर्वजण गप्पा मारू लागतात. तेव्हा सुधा म्हणते, रात्रीपर्यंत आम्ही लग्नाचीच बोलणी करत होतो आणि त्याविषयीच गप्पा मारत होतो. त्यावरती मिसेस राजकारणे म्हणतात, हो अगदी आमचं तसंच झालं, मी ना यांच्याबरोबर खूप वेळ लग्नाविषयी बोलत होते. तेवढ्यातच अक्षू देखील आता तेथे येते. ती प्रथमेशला हाय करते. त्यावरती आता सार्थक आणि आनंदी कुठे आहेत असं आता अक्षू विचारू लागते. तर आता सुद्धा काही बोलत नाही. तर ते दोघेही बाहेर गेले जातात. शलाका आणि वृंदा सांगतात. मग वृंदा आता लगेच शलाकाला बाजूला घेऊन जाते आणि विचारते, काय ग, प्लॅन आपला बरोबर झालाय ना. तेव्हा शलाका म्हणते, हो, ती आनंदीची अशी फजिती झाली आहे ना, दिवसभर ती घरातच येणार नाही आणि सार्थक सुद्धा तिला घरात घेऊन येऊ शकत नाही. दोघीही आता खूपच खुश होतात. तर शलाका म्हणते, आता जी काही बोलणी आहे ना ती पटकन करून घ्या आई. त्यावरती वृंदा ठीक आहे असं म्हणते.
इकडे सार्थक हा लगेच वृंदाची औषधं घेऊन घरी येतो आणि बाहेर पाहतो तर तिथे सर्व पाणी असतं. तो म्हणतो आत्ता कुणी पाणी टाकलं असेल आणि स्वच्छ केलं असेल. तेवढ्यातच आनंदी शिंकते. हे सार्थकला समजतं की आनंदी इथे बाहेर आहे. तेव्हा तो आता लगेच पुढे येतो. आनंदीला विचारतो काय झालं आनंदी. ती म्हणते की अहो इथे चिखल झाला होता, तो मी साफ करत होते आणि मग अचानक पाण्याचा नळ सुरू झाला आणि माझ्या सर्व अंगावर पाणी पडलं. त्याचबरोबर मी पूर्ण भिजून निघाले आणि चिखलसुद्धा लागला. काय करू, पाय घसरून पडले. सार्थक म्हणतो अहो मग असं बाहेर थंडीने कुडकुडत बसणार का तुम्ही. ती म्हणते अहो आतमध्ये पाहुणे आले आहेत. मग पाहुणे आले आहेत म्हणून काय झालं असं आता सार्थक म्हणतो आणि तिचा हात पकडून तिला आतमध्ये घेऊन जातो. आनंदी आतमध्ये जाण्यासाठी तयारच नसते. इकडे मिस्टर राजकारणे म्हणतात की सार्थकचे बाबा कसे आहेत. तेव्हा त्यांना अजूनही बरं वाटत नाही असं सुद्धा म्हणते. नाहीतर बोलणी करायला तेच आले असते. त्यावरती मिस्टर राजकारणे म्हणतात की काही हरकत नाही, सार्थक आहे ना, मग त्याचे बाबा नसले ना तरीही चालेल. आज सुद्धा आता ठीक आहे असं म्हणते. तेवढ्यातच समोर शलाका पाहते तर सार्थक आता आनंदीचा हात पकडून तिला आतमध्ये घेऊन येत असतो. हे पाहताच आता शलाकाचे डोळे गरगर फिरू लागतात. ती आता वृंदाला लगेच खुणावू लागते. सगळेजण आता आनंदी आणि सार्थककडे पाहू लागतात. आनंदीची अशी झालेली अवस्था पाहून सर्वांना खूप राग येतो. अक्षूला खूप भीती वाटते की नक्की काय झालं असेल आनंदी वहिनीला. तर आता इकडे समोर सार्थक येतो. त्यावरती आता मिसेस राजकारणे विचारतात काय झालं यांना, काय कुठे पडल्या का ह्या. तेव्हा बागेत काम करताना ह्या पडल्या आहेत असं आता सार्थक म्हणतो. काय आहे ना, घरचं काम करण्याची यांना खूप सवय आहे, सारखं आपलं काम करत असतात म्हणूनच झालं. त्यावरती आता काही हरकत नाही, खरंच तुमची सून खूप कामसू आहे हां असं मिसेस राजकारणे म्हणतात. त्यावरती वृंदा म्हणते हो तिला सांगितलं ना घरचं काम करू नको तरीही ती सारखी करत असते. आता जा कपडे बदलून ये असं म्हणून ती रागातच आता आनंदीकडे पाहते. अक्षू काळजीने विचारते वहिनी तुला लागलं तर नाही ना. ती म्हणते की नाही काही नाही लागलं. ती आता रूममध्ये जाते. दुसरीकडे आता शकू धावतच घरी येते आणि अण्णांना रेश्माबद्दल मनोजबद्दल सगळं काही सांगते. ती पुढे सांगू लागते रेश्मा मॅडमने मनोज दादाला पैसे दिले, मग त्या आनंदी ताईंवर खूप चिडले. आता ते त्यांच्या घरी गेले आहेत, आपल्याला त्यांना थांबायला हवं. अण्णांना आता खूप मोठा धक्का बसतो. सर्वजण जायला निघतात. त्यावेळी आता तू घरीच थांब असं अण्णा आता मालतीला म्हणतात. मालती घरी थांबते तर शकू आणि अण्णा त्याचबरोबर लीना हे तिघेही जायला निघतात. इकडे आता अक्षू आणि प्रथमेशच्या लग्नाचा देण्याघेण्याचा कार्यक्रम सुरू असतो. तेव्हा सार्थक आता आनंदीला म्हणतो या की इथे बसा. ती सुद्धा आता आनंदीकडे रागात पाहते पण समोर पाहुणे असल्यामुळे ती शांत बसते. आनंदी सार्थक जवळ येऊन बसते. तर आता तुमची सून आली आहे म्हटल्यावर आपण आता देण्याघेण्याची बोलणी सुरू करूयात असं मिस्टर राजकारणे म्हणतात. तर सुधा म्हणते लग्नाचा खर्च सर्व आम्ही करू. त्यावरती वृंदा म्हणते हो आम्हीच करणार. त्यावरती आता मिस्टर राजकारणे म्हणतात नाही, लग्नाचा खर्च अर्धा अर्धा करायचा, कारण तुमचीही माणसं असणार आहे आणि आमचीही सुद्धा. त्यामुळे असं नाही चालणार. मुलगा शेवटी आमचा आहे, सून पण आमच्याच घरात येणार आहे. तेव्हा ठीक आहे असं सार्थक आणि सुधा म्हणतात. मग नंतर आता टेळ्याचा कार्यक्रम संपन्न होणार असतो. आता अक्षूला हळदी कुंकू लावतात, तिला एक छान असं गिफ्ट देतात. आता प्रथमेशचा देखील मानपान करायचा असतो. सार्थक उठतो आणि आनंदीला म्हणतो अहो हे जोडीने करायचं असतं, तुम्ही पण या ना पुढे. सगळेजण आनंदीकडे पाहू लागतात. तर आता कशीबशी आनंदी उठते आणि सार्थक जवळ जाऊन उभी राहते. दोघेही आता प्रथमेशचा मानपान करतात. सगळी बोलणी झालेली असते, फक्त मुहूर्त आता कधी ठरवायचा हेच त्यांचं चाललेलं असतं. तेवढ्यातच मनोज दारू पिऊन तेथे येतो आणि आनंदीला म्हणतो काय ग तुला खूप पैशांचा माज आलाय ना. आता मनोज तेथे येतात. सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. आनंदी रडू लागते आणि म्हणते अरे मनोज दादा तुझं हे काय चाललंय रे. मनोज म्हणतो राजाध्यक्षांची सवयच आहे पाहुण्यांना घरात बोलवायचा आणि मग अपमान करायचा. अगं तू सुद्धा तशीच निघाली, तू माझा अपमान केलास, मला तू पैसे दिलेस, असं का केलं. ती म्हणते मी काहीही केलेलं नाहीये. तर आता सर्वजण त्या दोघांकडे पाहू लागतात. मग नंतर आता सार्थक बोलू लागतो मनोज दादा तुमचं हे काय चाललंय, इथे पाहुणे आले आहेत. त्यावरती आनंदी म्हणते अहो तुम्ही थांबा ना, शब्दाने शब्द वाढेल, मी समजावते याला. त्यावरती ती म्हणते अरे पाहुणे आलेत घरात, जरा शांत बसतो. म्हणतो पाहुणे गेले तेल लावत. तेव्हा सर्वांना आता मोठा धक्काच बसतो. मिस्टर राजकारणे विचारतात हा नक्की आहे तरी कोण आणि घरच्या सुनेवर एवढा रुबाब का दाखवतोय. तेव्हा तो माणूस म्हणजे आनंदीचा भाऊ आहे असं आता वृंदा म्हणते. तेव्हा सर्वांना धक्काच बसतो. त्यावरती आता मनोज रागातच त्यांच्याकडे पाहू लागतो. मित्रांनो पुढील भागामध्ये मिसेस राजकारणे म्हणतात बरं झालं
यांच्या सुनेचा खरा चेहरा डोळ्यासमोर आला. म्हणजे ही आहे तर आहे डिवोर्सी आणि हिचा भाऊ दारू पिणारा दारुडा. तेव्हा आता असं म्हणून ते निघून जातात. सर्वजण त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण आता ते काही थांबत नाही. तेव्हा आता आनंदी म्हणते, तुम्ही आई टेन्शन घेऊ नका, मी त्यांना समजावते. तर सुद्धा आता सनकण आनंदीच्या कानाखाली मारते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब